नमस्कार. 17 फेब्रुवारीच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. आता यावलकरांसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर. नको ते पेट्रोलचं झंझट. आता बॅटरीवर चालणारी सुंदर आकर्षक आणि देखणी बाईक यावलकरांसाठी उपलब्ध. योगो बाईक, अश्वमेध ऑटोमोबाईल, भुसावळ रोड, सम्राट मॉलच्या समोर यावल या ठिकाणी उपलब्ध. विशेष म्हणजे इलेक्ट्रिकल या योगो स्मार्ट बाईकसाठी कर्ज सुविधा देखील उपलब्ध. तसेच काही मोजक्या ग्राहकांसाठी 5,000 रुपयाचा डिस्काउंट देखील या ठिकाणी मिळेल. तेव्हा त्वरा करा, आजच आपली योगो बाईक बुक करा. आज 17 फेब्रुवारी गुरुवार रोजी सायंकाळपर्यंत यावल शहर व तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. साकडी येथे एका 21 वर्षीय तरुणाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या. आदिवासी विकास निधीचे यंत्रणाकडून खर्चिक अहवाल मागवावा. प्रकल्पस्तरीय समितीच्या बैठकीत अध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत बारेला यांच्या सूचना. श्री क्षेत्र डोंगरदे येथे वार्षिक उत्सव उत्साहात साजरा. संत महंतांच्या हस्ते मंदिर जीर्णोद्धारचे भूमिपूजन. यावल तालुक्यात शेतकऱ्यांकडून हरभरा खरेदीसाठी नोंदणीला सुरुवात. डोंगरकठोरा येथे न्यू सम्राट अशोक क्रिकेट क्लबतर्फे आयोजित खुल्या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन. पोटाची खळगी भागवण्याकरिता जीवाला धडकी भरवणारी कसरत ग्रामीण भागात ठरते लक्षवेधी. यावल येथील साने गुरुजी विद्यालयात संत रविदास महाराज यांची जयंती साजरी. हंबर्डी येथे भगवान गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम. संत रोहिदास महाराज यांची जयंती किनगावात उत्साहात साजरी. न्हावी येथे संत रोहिदास महाराज जयंतीनिमित्त अभिवादन. तर यावल शहरात श्रीरामनगरामध्ये बालगोपालांनी साजरी केली संत रोहिदास महाराज यांची जयंती. डेनिम शोरूम यावल शहरामध्ये फॅन्सी ड्रेस आकर्षक दरामध्ये आणि विविध प्रकारच्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध. यावल शहरवासियांसाठी आता फॅन्सी ड्रेस खरेदीसाठी जळगाव किंवा भुसावळ जाण्याची गरज नाही. यावल शहरामध्येच यावल शहरातील तालुका शेतकी संघात नवीन भव्य असं शोरूम आपल्या सेवेत दाखल झाले आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. डेनिम शोरूम यावल. आता बघूया सविस्तर घडामोडी. आज 17 फेब्रुवारी गुरुवार रोजी सायंकाळपर्यंत यावल शहर व तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. यावल शहर व तालुक्यात कोरोना विषाणूच्या या तिसऱ्या लाटेत आजवर 149 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 148 रुग्ण कोरोनामुक्त होऊन बरे होऊन घरी परतले आहे. एकमेव ॲक्टिव्ह रुग्ण 21 वर्षीय तरुण शहरात असून त्याच्यावर देखील घरीच होम क्वारंटाईन करून उपचार सुरू आहेत. कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेत आपण व आपलं कुटुंब कसं सुरक्षित राहील यासाठी प्रत्येकाने दक्षता घेणे गरजेचे आहे. तालुक्यातील साकडी येथे एका 21 वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली असून मयत तरुणाचं नाव मोहम्मद इसा तळवी असे आहे. त्याने आत्महत्या का केली हे कळू शकले नाही. साकडी तालुका यावल येथील तळवीवाडा भागात इसा अनवर तळवी कुटुंबासह राहतात व ते हातमजुरीवर उदरनिर्वाह करतात. गुरुवारी ते शेती कामास गेले होते तर त्यांचा मोठा मुलगा मोहम्मद इसा तळवी वय 21 वर्ष हा घरी होता. दुपारी 2 वाजेला तळवी घरी परतले असता त्यांचा मुलगा मोहम्मद तळवी हा घरातील स्वयंपाकघरात साडीच्या साह्याने गळफास घेत मृतावस्थेत त्यांना दिसून आला. याबाबत तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली व मयत मोहम्मद तळवी याचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला. तर यावल पोलिसात इसा तळवी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हवालदार विजय पाचपोडे करीत आहे. मयत याच्या पश्चात आई वडील 2 लहान भाऊ असा परिवार आहे. त्याने आत्महत्या का केली हे कळू शकले नाही.
घरात गेला असता स्वयंपाक मोठा मुलगा मोहम्मद इसा तडवी वय 21 वर्ष. आपल्या यावल शहरात भव्य ऑफर तुमच्या मनात ते आमच्या दुकानात, तुमच्या मनात ते आमच्या दुकानात. आपल्यासाठी कार्तिक कलेक्शन यावल एक भव्य ऑफर घेऊन आले आहे. 2 शर्टवर 1 शर्ट फ्री, 2 पॅन्टवर 1 पॅन्ट फ्री, म्हणजे 2 ड्रेसवर 1 ड्रेस बिलकुल फ्री. तर मग आजच करा आपल्या कपड्यांची शॉपिंग. ही ऑफर मर्यादित दिवसांसाठी 26 जानेवारी ते 19 फेब्रुवारी पर्यंत. लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्व प्रकारचे कपडे. एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून दरवर्षी कृषी वीज मंडळ, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग अशा विविध यंत्रणेला विकासात्मक धोरण अवलंबण्यासाठी विविध प्रमाणात निधी वळवला जातो. मात्र पुढे त्या निधीचं काय होतं, तो योग्य त्या ठिकाणी योग्य त्या प्रमाणात वापरला जातो अथवा नाही याचा पाठपुरावा होत नाही. तेव्हा त्या विभागाचे अधिकारी यांचा आढावा एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडे आपण मागवावा आणि निधी वापराचा आढावा प्रकल्पस्तरीय आढावा समितीसमोर मांडावा, अशा सूचना आदिवासी प्रकल्प समितीचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत बारेला यांनी केल्या. ते यावल येथील प्रकल्प समितीच्या आयोजित बैठकीत बोलत होते. शहरातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात गुरुवारी प्रकल्पस्तरीय समितीची बैठक बोलवण्यात आली होती. सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत बारेला होते. यांनी या बैठकीमध्ये विविध सूचना मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून वितरण करण्यात येणारा निधी त्या विभागाकडून कशा पद्धतीने त्याचा वापर केला जात आहे, काय काय विकास कामं होत आहे याची माहिती त्या कार्यालयाकडून मागवावी आणि त्याचा आढावा या समितीसमोर सादर करावा, अशा सूचना त्यांनी प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांच्याकडे मांडल्या. तेव्हा या बैठकीच्या नंतर तातडीने आपण सर्व यंत्रणेची एक बैठक बोलवणार असल्याचे विनिता सोनवणे यांनी सांगितले. या बैठकीत अध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत बारेलासह समितीच्या सचिव प्रकल्पाधिकारी विनिता सोनवणे, प्रकल्प समितीचे सदस्य मासूम तळवी, MB तळवी सर, रतन बारेला, प्रताप खाजा पावरा, संजू जमादार, निलेश जाधव, प्रकल्प कार्यालयातील विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते. विषय म्हटला लाभार्थी यादी निवड वगैरे. आता BDO मार्फत आपल्याला यादी येते. BDOनी खाली प्रमाणित केलेलं असतं की अनुसूचित जमातीचे लाभार्थी आहे, आम्ही प्रस्तावाची तपासणी केली. ते पण शासकीय अधिकारी आहेत वर्ग 1चे. त्यानंतर कमिटी मग त्या याद्या फायनल करते. या प्रांतात लोकांचे कास्ट डेट हे नाकारतं, कोर्ट नाकारतं, व्हॅलिडिटी कमिटी नाकारते, तरी हे प्रांत लोक कुशाल देतात. काही नाही त्यांना एवढं बंधन नाही का. राम मंडळाचे याचं आता नाकारलं, तुमचा हा इथला कडलक साहेब तो राजरोज देतो येतो सर्टिफिकेट. आता ह्या धोरणात्मक बाबी आहेत ना, आपण काय करणार काही. आता प्रांत आहेत तर ते पण डॉक्युमेंट्सवर आपण चालतो. म्हणजे एक काही डॉक्युमेंट नसतं मॅडम त्यांनी, काही नाही, पैसे घेणे ना देणे काय सर्व गोष्टी काय डॉक्युमेंट बापाचं व्हॅलिड झालेलं आहे, बापाजवळ व्हॅलिड नाही, बहिणीचं व्हॅलिड आहे. बापाला मिळालं नाही, बहिणी त्या मुलीला मिळालं एज्युकेशन नावाखाली. आणि दुसरा
मुलाला त्याला व्हॅलिड मिळतं, आपला खास व्हॅलिड मिळतं, खास रेट मिळतं. हे काय आग्रह धरतं कुत्रं पीठ खाता चालू आहे शासन बी. शासन एक डोळ्याला आहे एक उघडा. समुद्रामध्ये सगळं जिरी जातं. आपले खाते ना सोपं खाते, इकडे कोणी नाव ठेवतो, कोणी बोलतो. जे कठीण खाते तिकडे कोणी नाव ठेवत नाही, कोणी बोलत नाही. सुरू करताय आपली मीटिंग. हो. आपली घ्या मीटिंग विषय मग तुम्ही सांगा एक एक आपण विषय घेऊ. आता आपण डिपार्टमेंटल आढावा घेऊ आपण हा. आणि पुढच्या वेळेस पाटील साहेब अजेंडा ठेवू. अजेंडा मस्त. हा. दुसरी गोष्ट याची प्रोसिडिंग तयार करायची. आता म्हणजे आमच्या 11 तारखेला आपण योजना जाऊ ना. अजेंडा म्हणजे तोच आपण ठरवला याच्यासाठी नाही मॅडम की याच्यावर घ्या ना आपले अजिंठ्यावर विषय नाही, नाही, घ्यायचे. आता आपण ते पुढच्या मीटिंग पुढच्या मीटिंगला ठरवायला लावून देऊ. आता समजा ठीक आहे आजची मीटिंगचं, पण पुढच्या मीटिंगला अजेंडा असला पाहिजे. बरोबर. अजेंडामध्ये जी करतात कामं ते. म्हणजे शिक्षण विभागाचं असतील तर त्यांनी शिक्षण विभागाने जसं आपण दुसऱ्या मीटिंग मध्ये करतो त्या पद्धतीने सगळं सध्या परिस्थिती कशा पद्धतीची आहे त्याची सगळं आढावा प्रत्येक डिपार्टमेंटला द्यायला लावा. जे जे काही आपण कामं एज्युकेशन दिलेली असतील, एपीओ आणि शिक्षण विस्तार अधिकारी बोलवा. आपण जे काही कामं आपल्या माध्यमातून जो पैसा आपण दुसऱ्या डिपार्टमेंटकडे दिला असेल त्यांना येणं मस्त आहे. म्हणजे त्यांना कंपल्सरी करा. अदरवाईज त्यांचा पैसा थांबवण्याचा आजच ठराव करा. समजून घ्या आपण MSCB ला दिलेला आहे, मला वाटतं आपण धानोऱ्याला पैसे दिलेले असतील किंवा कुठे जे एखाद्या सबस्टेशनला दिलेले असतील किंवा आपल्या एरियात कुठल्याही कामात माहिती पाहिजे ती. त्यांनी आपल्याला इथं येऊन माहिती दिली गेली पाहिजे. बरोबर की कोणत्या याच्यावर Otherwise, एक आपण यंत्रणांची बैठक लावून घेऊ. 100% लावावी लागेल. त्यांच्याशिवाय आपल्याला कळेलच काय की आपण एवढा त्यांना पैसा दिलेला आहे, त्यांनी युटिलायझेशन काय करताय. अशा प्रकारे केलं. अमृत आहार योजनेचा पैसा आपण एवढा देतो त्यांना, तर ते त्या पैशांचं युटिलायझेशन कुठपर्यंत आहे ते फक्त एक पत्र पाठवून देतात इथं आपल्याकडे. कॉम्पिटिशन करायचं ना. आपण एवढा पैसा देत असताना आजच्या मीटिंगच्या इतिवृत्तात घेऊन त्यांची एक बैठक लावून घेऊ. विष्णुपूर असेल समितीचं की तिथं जाऊन ते बघायचं की त्या क्वालिटी कंट्रोल प्रमाणे आहे का नाही आहे. त्याच्यासाठी आपल्याला तेवढे सगळे डिपार्टमेंट इथं बोलवणं मस्त आहे. बरोबर. आणि जे कोणी असतील आपण PWD ला दिला असेल, ZP ला दिलेला असेल, ज्या ठिकाणी आपण पैसा दिलेला मॅडम कृषी विभागात दिला असेल त्यांनी आपल्याला आपल्या कामाच्या संदर्भातली माहिती त्यांना देणं मस्त आहे. बरोबर. आता म्हणून अजेंडा तयार करत असताना याच पद्धतीने अजेंडा तयार करू आपण. डिपार्टमेंटल वाईज एक एक विषय घेऊ. शैक्षणिक असेल तर शैक्षणिक घेऊ आपण. त्याच्यामध्ये वसतिगृहाचे विषय असतील, त्याच्यामध्ये PWD चे विषय असतील. आपला ज्या ठिकाणी आपला पैसा गेलेला आहे त्यांनी आपल्याला इथं आढावा द्यायचा आहे आणि पुढचं जे नियोजन आपण सगळ्यांना मिळून जे देणार आहे त्याच्याप्रमाणे होईल. नाही पाहिजे पण करायचे ना अध्यक्ष. नाही. नाही, आपण सर्वे पण तुम्हाला दादा माहित तर पाहिजे माहिती पाहिजे हे महत्वाचे. आणि कुठे काय कितीचं आहे, आहे. कुठे आणि कितीचं आणि आता कोणत्या लेवलला आहे. 25% काम झालंय, 30% काम झालंय. आता वाघगिऱ्याला 1 कोटीचे काम चालू आहे. कोणालाही माहिती नाही. कोणती रेती टाकतोय त्या दिवशी मी बोललो तुमच्याशी, मी रेती पाहून आलो. नाल्यातली रेती होती. आता 1 कोटीचे काम आहे. तर त्या ठिकाणी समजून घ्या की गावठी रिलीफची रेती वापरता येते. खुशखबर खुशखबर खुशखबर. नववर्षानिमित्त यावल शहरातील श्री कलेक्शनमध्ये सर्व प्रकारच्या खरेदीवर 50% सूट. तेव्हा त्वरा करा. आपणास जर कपडे खरेदी करायचे आहे तर यावल शहरातील श्री कलेक्शनला अवश्य भेट द्या आणि 50% सूटचा लाभ घ्या. श्री कलेक्शन, भुसावळ रोड, आय हॉस्पिटल जवळ, यावल. तालुक्यातील डोंगरकोठरा गावाजवळील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या श्री क्षेत्र डोंगरदे येथील श्रीपंत मंदिर येथे दरवर्षी वार्षिक उत्सव साजरा केला जातो. यावर्षी देखील 2 दिवसीय हा उत्सव दिनांक 14 आणि 15 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला. या निमित्ताने या ठिकाणी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी मंदिर जीर्णोद्धाराचे भूमिपूजन देखील मान्यवर व संत महंतांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात सतपंथ देवस्थानाचे गादीपती सतपंथरत्न महामंडळेश्वर जनार्दन हरिजी महाराज, परमपूज्य गोपाल चैतन्यजी महाराज महामंडळेश्वर, पुरुषोत्तमदासजी महाराज, शास्त्री भक्तिकिशोरदासजी महाराज, महंत कृष्णगिरीजी महाराज, महंत सुरेश शास्त्री बाबा मानेकर, हबप दत्तात्रय महाराज, स्वरूपानंदजी महाराज, तसेच आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हा परिषदच्या सदस्य सविताताई भालेराव, पंचायत समितीचे उपसभापती योगेश भाऊ भंगाळे, पंचायत समितीचे काँग्रेसचे गटनेता शेखरदादा पाटील, जिल्हा परिषदचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती हर्षल पाटील, डोंगरकोटा सरपंच नवाज तळवी,
मंदिर ट्रस्ट पदाधिकारी व भक्त भाविक उपस्थित होते. या कार्यक्रमाचं आयोजन परमपूज्य श्री स्वरूपानंदजी महाराज यांच्या वतीने करण्यात आले होते. मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला. जसं विरून जातं पाण्यात त्या पद्धतीने भीष्म पितामहांनी ते विरून गेले. खालीमान घातली द्रौपदीला मदत केली. त्याचा आज दुःख वाटतं. द्रौपदीने तुझी अब्रू रक्षण करू शकलो नाही. आणि कोण करू शकलं नाही? भीष्म. कोण भीष्म? ज्यांना इच्छा मृत्यूचा आशीर्वाद होता. मला सांगा, माझी इच्छा तेव्हा मरेन हा आशीर्वाद ज्याला होता ते काय नव्हते करू शकत. परंतु दर्शन झालं हो आज. चला मग. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. डायरेक्ट पायस करने को सुरू कर दिया आता. हाँ चल योगेश भाऊ. श्री गुरुदेव दत्त. चला हर्षी योगेश भाऊ चला. श्री गुरुदेव दत्त. योगेश भाऊ घ्या. श्री गुरुदेव दत्त भगवान की. योगेश भाऊ आहे ना. तू भी अरे तू अरे आई बोले क्या. हाँ बोरसे डॉक्टर. बोरसे डॉक्टर वा बोले. श्री गुरुदेव दत्त. डॉक्टर साहेब हाँ. श्री गुरुदेव दत्त. चालले फटाफट चालतं. साहेब पुरी आहे सदांचा साहेब. टाकणार नाही याची काळजी घ्या. घेतली बेटा पुढे.
पेड भरलं पाहिजे पण त्याचं दोन्ही घ्या बेटा. आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल. कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या. सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 7758804849. तालुक्यातील शेतकऱ्यांचा उत्पादित हरभरा शासकीय दराने खरेदीकरिता आता यावलला केंद्र सुरू होत आहे. यंदाच्या रब्बी हंगामात केंद्र शासनाकडून किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरेदी केंद्र उपअभिकर्ता संस्था म्हणून कोरपावली यांच्याकडे काम देण्यात आले आहे. तेव्हा सोसायटीच्या वतीने हरभरा खरेदीसाठी नोंदणी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. जिल्हा पणन अधिकारी यांच्या आदेशानुसार 16 फेब्रुवारीपासून नोंदणी सुरुवात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी आधार कार्डची झेरॉक्स, आपल्या बँक खात्याची बिनचूक माहिती तसेच सातबारा उतारा आदी दस्तऐवज या ठिकाणी आणून आपली नोंदणी करायची आहे, असे आवाहन कोरपावली विकास सोसायटीचे सचिव मुकुंदा वामन तायडे यांनी केले आहे. सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. तालुक्यातील डोंगरकोठरा येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरात न्यू सम्राट अशोक क्रिकेट क्लबतर्फे आयोजित खुल्या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन गुरुवारी झाले. या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील होते, तर उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य सौभाग्यवती सविताताई भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी झाले आहेत. विजेत्या संघाला प्रथम बक्षीस 11,000, द्वितीय बक्षीस 5,000 असे आहे. न्यू सम्राट अशोक क्रिकेट क्लबतर्फे आयोजित या क्रिकेट स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी डॉक्टर कुंदन फेगडे, पंचायत समितीचे उपसभापती योगेश भंगाळे, उदय बाऊसकर, सलीम तळवी सर, डोंगरकठोरा सरपंच नवाज तळवी, अजय भाऊ भालेरावसह आदींची उपस्थिती होती. या स्पर्धेच्या यशस्वीतेकरिता दिलीप तायडे, नितीन भिरूड, राजरत्न आढाळे, राजू आढाळे, आशा आढाळे, राहुल आढाळे, जुम्मा तळवी, दगडू तायडे, रवींद्र भालेराव, रवींद्र सोनवणे, रवींद्र आढाळे, अजय तायडे, विक्की पांडव, ज्ञानेश्वर आढाळे, मिलिंद आढाळे, नरेंद्र सोनवणे, अनिल लोहार, संजय आढाळे, बुद्धभूषण आढाळे, नयन ठोके, अरविंद पांडव आदी परिश्रम घेत आहे. पंचायत समितीचे सन्माननीय उपसभापती योगेश भाऊ भंगाडे यांचं स्वागत नितीन भिरूड करतील, माजी उपसरपंच. आदरणीय अतुल भाऊ भालेराव यांचं स्वागत राजू आढळे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर भारतीय जनता पार्टी तालुका चिटणीस आदरणीय उदय बापू बाऊसकर यांचा सत्कार शंकर बाऊसकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो.
आपल्या ग्रामपंचायतीचे सन्माननीय सरपंच नवाज दादा तडवी यांचं स्वागत शरद काउन्सिलर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्या अनुषंगानं आपल्याला काल वेळ मिळाला नाही. आज डॉक्टरांचं या ठिकाणी येणं आयोजित असल्यामुळे आपण काल डॉक्टरांना इथे बोलवलो नाही, परंतु आज सर्वांच्या वतीनं गावाच्या वतीने आपण डॉक्टर साहेबांचा केक कापून या ठिकाणी हा वाढदिवस साजरा करणार आहोत. केक खायला एवढे लेकरायचं कामच नसतं आता लहान लावला तर सांगते कुठे तुम्ही आता तालुक्यातील मनवेल भागात सध्या पोटाची खळगी भरण्यासाठी जीवाला धडकी भरवणारी कसरत बघायला मिळत आहे. अल्पवयीन मुलांकडून काम करून घेणे कायद्याने गुन्हा समजला जातो. मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी आजही भटक्या जमातीतील अल्पवयीन मुलं मुली दोरीवरची कसरत करताना दिसत आहे. तेव्हा नुकतेच या भटक्या जमातीतील काही खेळ दाखवणारी कुटुंब मनवेल भागात आली होती. तेव्हा त्यांचा एक विशेष व्हिडिओ आमचे विशेष प्रतिनिधी गोकुळ कोळी यांनी तो टिपलाय, तो आपण बघूया.
शहरातील साने गुरुजी विद्यालयात संत रविदास यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक S.T. ताडेकर होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली. या प्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक V.T. नन्नवरे, इंदिरा रायसिंगे, J.J. अब्दुल सर, G.B. पाटील सर, स्नेहल वाणी मॅडम, S.T. ताडेकर, उपप्राचार्य A.S. इंगळे, V.T. नन्नवरे, V.A. काटकर, D.S. फेगडे सह शिक्षक शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार ललिता ठोसरे यांनी मानले. हंबर्डी गावात देखील गुरु रविदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. संपूर्ण देशात त्यांची ही 645वी जयंती उत्साहात साजरी झाली. भगवान रविदास फाउंडेशन हंबर्डी व राष्ट्रीय गुरु रविदास क्रांती मोर्चाच्या वतीने गावात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात रेल्वे सेवानिवृत्त गार्ड R.B. परदेसी, आनंदकुमार जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच रविदास क्रांती मोर्चाचे पदाधिकारी राजेंद्र बाविस्कर, गणेश काकळे, फाउंडेशनचे अध्यक्ष हरीश सोनवणे, हंबर्डी गावातील तरुण निखिल सोनवणे, महेश सावकारे, धनराज सावकारे, विकास सोनवणे, चंद्रकांत सोनवणे, राजेंद्र सोनवणे, सुपडू सोनवणे, सुनील सोनवणे, मुकेश सोनवणे, कुंदन तायडे यांची कार्यक्रमात विशेष उपस्थिती होती. उपस्थितांना सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन केले. मोठ्या उत्साहात संत रविदास यांची जयंती साजरी करण्यात आली. बैठकीला कमी लोक तरुण मंडळी असते, पण मला खूप आनंद होतो आणि आपलं कौतुक वाटतं की आज वैचारिक बैठक आहे आणि वैचारिक बैठकीला तरुणांची संख्या जास्त आहे. आणि मला त्याचबरोबर सावकार दादांचंही कौतुक वाटतं की खरंच आपण कमी वेळामध्ये, अगदी मला वाटतं दुपारी आमचा संपर्क झाला की आपण संत रविदास महाराजांची जयंती साजरी करूया. कारण संपूर्ण भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर देखील इतर देशांमध्ये देखील संत रविदास महाराजांची जयंती साजरी केली जात आहे. तर मित्र हो, मी आज शाळेतही संत तुकाराम महाराजांच्या अभंगाने सुरुवात केली होती आणि आताही तुमच्यापर्यंत आलो आहे आणि तुमच्याकडेही माझ्या मोठ्या थोडक्या शब्दात का होईना पण संत तुकाराम महाराजांच्या अभंगाने सुरुवात करतो. ना देखवे डोळा ऐसा अहंकात, ना देखवे डोळा ऐसा अहंकात, परपीडा चित्त दुखी होते, परपीडा चित्त दुखी होते. भीत नाही मी आता आपल्या मरणा, भीत नाही मी आता आपला मरणा, दुखी होता जना ना देखवी, दुखी होत्या जना न देखवी, संत तुकाराम महाराज म्हणतात. आता तुम्ही म्हणाल की सर जयंती रविदास महाराजांची, तुम्ही रविदास महाराजांच्या दोह्यापासून सुरुवात केली पाहिजे होती. बरेच जातात परदेशी साहेबांनी जात जात में जात है जो केलन के पात, रविदास मनुष्य ना जोड सके तो हे जात. म्हणजे जात ही माणसामध्ये जेव्हा येते तेव्हा माणसामध्ये भेद निर्माण होतो आणि एक माणूस दुसऱ्या माणसापासून दूर होतो. जात हे विघटनाचं कारण आहे, हे विघटनाचं हत्यार आहे. या जाती व्यवस्था ज्या ठिकाणी निर्माण होते त्या ठिकाणी माणूस एकमेकांपासून लांब होतो. म्हणून जात जोपर्यंत जात नाही तोपर्यंत रविदास महाराज म्हणतात की मी माणूस जोडू शकत नाही. मग माणूस केव्हा जुळेल तेव्हा जात जाईल. असं आता तुमच्या पुढे परदेशी साहेबांनी सांगितलं. म्हणून मी अभंग घेतला संत तुकाराम महाराजांचा की ना देखवे डोळा ऐसा अहंकार, परपीडा चित्त दुखी होते. भीत नाही मी आता आपल्या मरणा, भीत नाही मी आता आपल्या मरणा, दुखी होते जना न पहावी. म्हणजे सामाजिक क्रांती कोण करतं, सामाजिक कार्य कोण करतं, तर संत तुकाराम महाराजांचा हा दोहाच सांगतो की ना देखवे डोळा ऐसा अहंकार. म्हणजे आता माझ्या डोळ्यांनी ह्या ठिकाणी लोकांच्या यातना पाहिल्या जात नाही, आता माझ्या डोळ्यांनी या ठिकाणच्या लोकांचा आक्रोश पाहिला जात नाही, आता माझ्याने या लोकांवर होणारा अन्याय पाहिला जात नाही, आता माझ्याने या लोकांच्या संदर्भामध्ये या लोकांना विभाजित केलेलं पाहिलं जात नाही. मग मी काय होतो. तालुक्यातील किनगाव बुद्रुक गावात देखील संत रोहिदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये रमेश सुरवाडे, गोकुल सुरवाडे, बंटी पाटील, कीर्तन करणारी सर्व मंडळी, तसेच गोविंदा सुरवाडे, दिगंबर सुरवाडे, किशोर सुरवाडे, गंगाराम बाविस्कर, लक्ष्मण सुरवाडे, राजू तायडेसह आदींची उपस्थिती होती.
सगळ्या धीरे धीरे एकदम कर नको फिरवतो. इकडे देवाचे फोटो काढ. आप्पा इकडे जा ना. आप्पाचा बी घेतो रे. हळूहळू घे. श्री संत रोहिदास महाराज की जय. नावी या गावात देखील संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी गावातील समाज बांधवांनी एकत्र येत प्रतिमा पूजन केले. या प्रसंगी प्रल्हाद सावकारे, विकास तायडे, लीलाधर तायडे, संजय तायडे, रवींद्र तायडे, देविदास तायडे, वासू सुरवाडे सह समस्त चर्मकार समाज बांधव उपस्थित होते. शहरातील सातोद रस्त्यावर असलेल्या श्रीराम नगरामध्ये देखील एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करीत संत रोहिदास यांचा जन्मदिवस प्रसाद वाटप करून साजरा करण्यात आला. या ठिकाणी एक छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करून उपस्थितांनी संत रोहिदास यांच्या प्रतिमेचं पूजन करीत अभिवादन केले व नंतर प्रसाद वितरण करण्यात आला. या प्रसंगी लखन पारदे, ललित सुरवाडे, धीरज भोडे, पुरुषोत्तम सुरवाडे, तुषार डांबरे, वैभव हनवते, दत्तात्रय सावकारे, सचिन डोळे, जयेश सुरवाडे, राजू सुरवाडे, मोहन सुरवाडे, रवींद्र सुरवाडे, जितेंद्र सुरवाडे, वामन सावकारे, एकनाथ डांबरे, सोमा सावकारे, कुणाल गजरे, ताऊ गजरे, सावन जाधवसह अनेकांची उपस्थिती होती. मोठ्या उत्साहात यावल शहरामध्ये देखील संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. लाव रे भाऊ आरती काय आवाज फोन नको आणू रे मधात. सर घे मागे वय रे. फोन नको आणू रे मधात तू. नको 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 अरे नरी पाहुण्याला बोलणं पडेल. अरे सोनू सोनू जरा असा मागे वय बरं. अरे नरी तू बेटा ते तोड पडतो. त्या फ्लॅश आहे ना माझ्या फ्लॅश का लावतोय. पकड या व्हिडिओ तू शरा घेते लल्ला मग चांगले ऍक्शन दे पचका घालायला हा लावले ते दुसऱ्याले मेरा मोबाईल दे चप्पल फेकले तुमचं नाव जाओ रे वो घेऊन रे घे वो तुम्ही घे. अरे बापू नंतर मी येतो. घरचे लवकर आहे तिकडले घेतो
तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.